हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर बी द जाधव, पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, पीपल्स कॉलेज नांदेड। आजच्या या तासामध्ये आपल्यासाठी घेऊन येत आहे विषय पायाभूत व्यावसायिक संदेशवहन, जो BCom प्रथम वर्ष प्रथम सत्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे। त्यामध्ये आपण प्रकरण दुसरे पाहणार आहोत, प्रमंडळ संदेशवहन। या प्रकरणाला यापूर्वीच्या तासामध्येच मी सुरुवात केलेली आहे। त्यानंतर आजच्या तासामध्ये या प्रकरणाअंतर्गत आपण पाहणार आहोत बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन, अर्थात संदेशवहनातील अडथळे। संदेशवहनात माहितीचे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वहन होत असल्याचे आपण यापूर्वीच पाहिलेले आहे। व्यवसायातील संदेशाचे महत्त्व आपण योग्य पद्धतीने जाणलेले आहे। प्रभावी संदेशवहन कसे करता येईल हे सुद्धा आपण यापूर्वीच बघितलेले आहे। एवढे करूनही बऱ्याचदा संदेशवहन यशस्वी होत नाही असे निदर्शनास येते। संदेशदात्याला जे सांगायचे आहे ते संदेश गृहीत्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचत नाही। याचा अर्थ असा की संदेशवहनाच्या कोणत्याही टप्प्यावर अडथळा निर्माण झालेला असतो। त्यामागील कारणे वेगवेगळी असतात, मात्र त्यामुळे संदेशवहनासाठी वापरलेला वेळ, श्रम व पैसा वाया जातो। अशी परिस्थिती व्यवसायाच्या दृष्टीने हिताची नसते। म्हणून आपल्या संदेशवहनात कोणकोणते अडथळे येऊ शकतात त्याची माहिती संदेशदात्याला असणे आवश्यक आहे। या अभ्यासामुळे आपणास अडथळ्यांची माहिती तर होतेच, त्याचबरोबर एखादा अडथळा आला तर तो कसा कमी करता येईल किंवा दूर करता येईल यासाठी आपल्याला येणाऱ्या अडचणींना कशा पद्धतीने सामोरे जाता येईल ते या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल। त्यासाठी आपण अनुकूल वातावरणाची निर्मिती कशी करू शकतो ते आपल्याला आजच्या या तासामधून लक्षात येईल। जेव्हा आपण आपल्या मनातील विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत व तेही आपणास अपेक्षित असलेल्या अर्थासह पोहोचवितो, तेव्हा तेथे योग्य पद्धतीचे संदेशवहन झाले असे आपल्याला म्हणता येते। याचा अर्थ असा की संदेशवहनात संदेशदाता व संदेशगृहीता या दोघांच्याही मनात त्या संदेशाला अनुसरून अर्थ राहिला पाहिजे। मात्र व्यवहारात संदेशाच्या अर्थाच्या बाबतीत समानता काही वेळेस आढळत नाही। अशा वेळेस संदेशवहनात अडथळा निर्माण झाल्याचे लक्षात येते। थोडक्यात संदेशदात्याने आपला संदेश गृहीत्यापर्यंत पोहोचविण्यामध्ये निर्माण झालेल्या अडचणी, व्यत्यय यांना अडथळे असे म्हटले जाते। अडथळ्यांचा विचार करीत असताना ते आपणास पुढील परिस्थिती निर्माण झाल्याचे आढळून येते। साधारणतः त्या कुठल्या परिस्थिती असतात किंवा कोणकोणत्या परिस्थिती असतात ज्यामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते। नंबर 1, संदेशदात्याला जे काही सांगावयाचे आहे ते तो नीटपणे सांगू शकत नाही, म्हणजे सांगतानाच काहीतरी त्रुटी राहून जाते। अशा वेळेस संदेशाचे योग्य पद्धतीने संदेश गृहीत्यापर्यंत वहन होत नाही। त्यानंतर नंबर 2, माध्यमाची अचूक निवड केली जात नाही। संदेश देताना तो कुठल्या माध्यमाने दिला गेला पाहिजे याचा कुठलाही विचार न करता किंवा याची व्यवस्थित शहानिशा खात्री न करता संदेशदात्याने जर संदेशगृहीत्याला
संदेश दिला असेल तर त्या ठिकाणी संदेशामध्ये अडथळा निर्माण होतो आणि संदेश गृहीत्याला त्याचा व्यवस्थित अर्थ लागत नाही. नंबर 3, संदेश गृहीता संदेशाचा अर्थ नीटपणे लावू शकत नाही. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघू, एखादे चित्रपट रसिक किंवा चित्रपट श्रोते जे आहेत ते जर मराठी भाषिक असतील आणि त्या ठिकाणी त्यांना जर कन्नड चित्रपट दाखवला असेल तर त्या श्रोत्यांना तो चित्रपट समजणार नाही. म्हणजेच अशीच परिस्थिती बऱ्याचदा संदेश गृहीत्यामध्ये सुद्धा होऊ शकते. म्हणजे संदेशदाता हे काय सांगतोय, तो हिंदीतून बोलतोय, मराठीतून बोलतोय, इंग्रजीतून बोलतोय, की कन्नड भाषेतून बोलतो, की तेलुगू भाषेतून बोलतो, हे संदेशदात्याच्या ज्ञानावरतीच अवलंबून आहे. तो त्याच्यावरच ठरवू शकतो की संदेश त्याच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचला अथवा नाही. त्यानंतर नंबर 4, संदेशदाता व संदेश गृहीता यांनी संदेशाचा काढलेला अर्थ एकसारखा राहत नाही. उदाहरणार्थ आपण एखादं उदाहरण घेऊया. एखादं वाक्य आहे, सांगलीला कुठे जायचे. या वाक्यामध्ये द्विअर्थ आहे. जसा की विचारणारा तो विचारतोय सांगलीला कुठे जायचे. म्हणजे सांगली हा काय आहे, एक जिल्हा आहे. त्यामध्ये जिल्ह्यात कुठे जायचं आहे हा विचारण्याचा दृष्टिकोन आहे संदेशदात्याचा. परंतु संदेश गृहीता आपण असं गृहीत धरू, एखादी मुलगी आहे आणि तिचं नाव लिहिलं आहे. तिला असं वाटेल की सर मला विचारत आहेत किंवा तो संदेशदाता विचारत आहे की सांगलीला कुठे जायचे, म्हणजे कोणत्या ठिकाणी जायचे. म्हणजे असंही बऱ्याचदा होऊ शकतं की संदेशदाता आणि संदेश गृहीता दोघांच्या अनुषंगाने जो संदेश आहे त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असतील किंवा दोन्हीही एकाच अर्थाने त्या ठिकाणी उद्बोधित केले जात नसतील तर अशा वेळेस संदेशामध्ये स्वीकारताना अडचणी निर्माण होऊ शकतात संदेशवहनामध्ये. त्यानंतर नंबर 5, संदेश गृहीत्याकडून अपेक्षित कृती घडवून येत नाही. बऱ्याच वेळेस तास घेताना किंवा हा जो व्हिडिओ मी बनवत आहे हा व्हिडिओ तुम्हाला देताना मी असं सांगतो की जर तुम्हाला या पद्धतीचे व्हिडिओ परत बघायचे असतील, परत ऐकायचे असतील तर तुम्ही काय करायचं आहे, माझा जो व्हिडिओ आहे यूट्यूबवरील जो तुम्ही बघताय त्याला काय करायचं, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. जिथे बेल आयकॉन असतो घंटीचा त्याला तुम्ही काय करायचं, टच करायचं आहे. म्हणजे तो मोठ्या त्याच्या दोन्ही बाजूने दोन्ही ब्रॅकेटसारखे तयार होतात. म्हणजे त्या ठिकाणी इथून पुढे जे काही व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबवरती मिळत राहील. मात्र जेवढी विद्यार्थी संख्या आहे त्या तुलनेत हे सबस्क्रिप्शन जर कमी असेल तर याचा अर्थ काय आहे, संदेश गृहीत्याकडून अपेक्षित अशी कृती घडवून येत नाही. म्हणजेच या ठिकाणी संदेशवहन यशस्वी झाले आहे किंवा नाही हे त्या अर्थाने कळते. म्हणजे जर जास्तीत जास्त सबस्क्रिप्शन होत असतील तर याचा अर्थ जे संदेशवहन चालू आहे ते काय होत आहे, यशस्वी होत आहे. परंतु जर विद्यार्थी म्हणत असेल सर माझ्याकडे इंटरनेट नाही, इंटरनेटची रेंज नाही, असे प्रॉब्लेम जेव्हा येतात त्यासाठीच मी काय करत असतो, तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ देत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला रेंज मिळेल, जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ डाउनलोड करून ठेवू शकता आणि इंटरनेट नसताना, रेंज नसताना, स्पीड कमी असताना त्या ठिकाणी तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता, ऐकू शकता. या प्रकारचे अडचणी, अशा प्रकारच्या अडचणी संदेशवहनामध्ये येऊ शकतात. त्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत अडथळ्यांचे स्वरूप. कुठल्या स्वरूपाचे अडथळे येतात, कुठल्या गोष्टीमुळे येतात, कुठल्या बाबीमुळे येतात. संदेशवहनातील अडथळा संदेशवहन यशस्वी होऊ देत नाही. त्यामुळे संदेशवहनासाठी केलेला खर्च, वेळ व श्रम वाया जातात. तेव्हा असे अडथळे संस्थेला परवडणारे नसल्यामुळे संदेशदात्याने संदेशवहनातील अडथळे समजून घेतले पाहिजेत. तसेच ते अडथळे कसे दूर करायचे हे देखील जाणून घेतले पाहिजे.
संदेश वहनात येणारे अडथळे पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, चुकीच्या माध्यमाची निवड. संदेश वहनासाठी विविध माध्यमे उपलब्ध आहेत, तेव्हा आपल्या संदेश वहनासाठी कोणते माध्यम योग्य राहील याचा विचार करून माध्यमाची निवड झाली पाहिजे. परंतु संदेशदात्याने जर चुकीचे माध्यम निवडले व त्याद्वारे संदेश वहन केले तर ते संदेश वहन वाया जाते. अशा प्रकारे चुकीच्या माध्यमाची निवड हा एक अडथळा बनतो. उदाहरणार्थ, 5 वर्षाच्या विक्रीची आकडेवारी देण्यासाठी तोंडी संदेश वहन वापरले तर ते योग्य होईल का? नाही होणार, कारण 5 वर्षाची आकडेवारी संदेश गृहीता लक्षात ठेवू शकणार नाही. यासाठी लेखी संदेश वहनाचे माध्यम वापरणेच योग्य ठरते. या अडथळ्यावर मात करण्यासाठी संदेश वहनाचे स्वरूप, संदेश वहनाचा खर्च, गती आणि माणसाचे मानसशास्त्र इत्यादी गोष्टींचा विचार करून माध्यम निवडावे. या पद्धतीने या अडथळ्यावर सहज विजय मिळविता येतो. नंबर 2, विचारांची परिणामशून्य मांडणी. काही वेळेस संदेशाच्या परिणामशून्य मांडणीमुळे देखील संदेश वहनाच्या यशात अडथळा निर्माण होतो. परिणामशून्य मांडणीमुळे संदेश संदिग्ध, चुकीचा, अपूर्ण, असंबद्ध बनतो. अशा पद्धतीने पाठविलेले संदेश खर्चिक बनतात, कारण संदेशदात्याने पाठविलेला संदेश संदेश गृहीत्याला कळालेला नसतो. त्यामुळे पुढील पत्रव्यवहार वाढतो. अशा प्रकारे संदेशवहन खर्चिक बनते. हा अडथळा दूर करण्यासाठी संदेशदात्याला संदेशवहनाचे प्रशिक्षण दिलेले असणे आवश्यक असते, ज्यामुळे तो त्याच्या संदेशवहनाची मांडणी प्रभावी पद्धतीने करू शकेल. त्यानंतर नंबर 3, संदिग्ध व अस्पष्ट आवाज. बऱ्याच वेळेस संदेश वहन करीत असताना आपण जे संदेश वहन करीत असतो, आपण जे गृहीत धरतो त्यास आपण आपलं गृहीतक मानतो. आपला समज असतो की ते सर्वांना समजत असेल, परंतु बऱ्याचदा ते संदेश गृहीत्याला समजू शकत नाही. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी टाकताना त्यांना योग्य अधिकार जर दिले नाहीत तर ते आपले संदेशवहन संदिग्ध बनते. इथे आपण असा समज करून घेतला की जबाबदारी टाकली याचा अर्थ अधिकारही दिला, तर असा समज संदिग्धता निर्माण करतो. अशा प्रकारे संदिग्ध व अस्पष्ट समज देखील संदेशवहनात अडथळा बनतो. हा अडथळा दूर करण्यासाठी आपण कसलाही विनाकारण समज करून घेऊ नये. जो संदेश द्यावयाचा आहे तो स्पष्टपणे व निसंदिग्ध स्वरूपात दिला तर आपले संदेशवहन यशस्वी होते. त्यानंतर नंबर 4, समायोजनासाठी अपूर्ण वेळ. काही वेळेस परिस्थिती अशी असते की संदेशवहनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे देखील संदेशवहनात अडथळा निर्माण होतो. काही संदेश देताना त्याची पार्श्वभूमी, महत्त्व सांगणे आवश्यक असते. काही संदेश गृहीत्यापर्यंत पोहोचण्याची खात्री करून घ्यावी लागते. संदेशदात्याला जर पुरेसा वेळ मिळाला नाही
तर त्याचे संदेशवहन यशस्वी होत नाही. तसेच संदेश गृहीत्याच्या मनात असलेल्या शंकाही दूर करून घेता येत नाहीत. त्यामुळे संदेशवहन वाया जाते. तसेच कोणत्याही बदलाच्या संदर्भात कामगारांना माहिती देताना नवीन बदलाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. जर वेळ अपूर्ण दिला गेला तर संदेशवहन वाया जाण्याची शक्यता असते. हा अडथळा दूर करण्यासाठी संदेश गृहीत्याला बदलाची पूर्वसूचना देऊन व त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. नंबर 5. अविश्वास. दुसऱ्याबद्दल अविश्वास वाटत असेल तर आपले संदेशवहन यशस्वी होत नाही. बऱ्याच वेळेस वरिष्ठाला कनिष्ठाबद्दल विश्वास नसतो. त्याच्या कामाबद्दल, अधिकाऱ्याच्या वापराबद्दल, गोपनीयता राखण्याबद्दल अनेक प्रकारच्या शंका येत असतात. विश्वास नसला की संदेशवहनही हातचे राखूनच केले जाते. त्यामुळे संदेश समजून घेण्यास अडथळा निर्माण होतो. याउलट संदेश गृहीत्याच्या जर संदेशदात्यावर विश्वास नसेल तर तो योग्य पद्धतीने संदेश स्वीकारणार नाही. पर्यायाने ते संदेशवहन वाया जाते. या अडथळ्यावर मात करण्यासाठी संदेशदाता व संदेशगृहीता यांच्यात मैत्रीपूर्ण व विश्वासाचे वातावरण निर्माण केल्यास अविश्वास राहणार नाही व हा अडथळा कमी होईल किंवा निघून जाईल. त्यानंतर नंबर 6. भीती. संदेशदात्याच्या मनात भीती असेल तर ती संदेशवहनासाठी अडथळा बनते. संदेशवहनाचे यश संदेशाच्या वहनानंतरच पाहावयास मिळत असल्यामुळे जर संदेशाचे वहन झाले नाही तर संदेशवहन झाले असे म्हणता येणार नाही. या अडथळ्यावर मात करण्यासाठी संदेशदात्याच्या मनातील भीती काढून टाकावी व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. म्हणजे तो योग्य पद्धतीने संदेशवहन करू शकेल. त्यानंतरचं अडथळ्याचं स्वरूप आहे नंबर 7. संदेशदात्याची विस्मृती. विस्मृती म्हणजेच विसरून जाणे. बऱ्याच वेळेस संदेशदाता संदेशवहन करण्याचे ठरवितो परंतु प्रत्यक्षात संदेशवहन करण्याचे विसरतो. संदेशदात्याची ही विस्मृती संदेशवहनात अडथळा बनते. उदाहरणार्थ संदेशदात्याने संदेशगृहीत्याला पत्राने संदेश पाठविण्याचे ठरविले पण प्रत्यक्षात तो पत्र लिहिण्यास विसरला किंवा त्याने पत्र लिहिले पण लिहिलेले पत्र पोस्टाच्या पेटीत टाकण्यास विसरला तर संदेशदात्याचा हा विसराळूपणा संदेशवहन होण्यात यशस्वी होण्यात अडथळा बनतो. हा अडथळा दूर करण्यासाठी संदेशदात्याने सदैव जागरूक असावे व काळजीपूर्वक संदेशवहन न विसरता करावे. नंबर 8. संदेशवहन कौशल्याचा अभाव. संदेशवहन कसे करावे हे काहींना माहिती नसते. मनातील विचार कसे व्यक्त करावे हे कळत नसते. तसेच योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे संदेशवहनही पाठवू शकत नाही. त्यामुळे संदेशवहनच
होत नाही. अशा प्रकारे संदेशवहन कौशल्याचा अभाव हा देखील एक अडथळा बनतो. या अडथळ्यावर मात करण्यासाठी संदेशदात्याला संदेशवहन कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक असते. सरावासाठी संधी दिल्यास संदेशवहन कौशल्याचा अभाव हा अडथळा दूर होतो. त्यानंतर अडथळा आहे, अडथळ्याचे स्वरूप जे आहे नंबर 9, दुर्लक्ष. काही लोकांमध्ये दुसऱ्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते. संदेशदात्याच्या बोलण्याकडे संदेशगृहीत्याचे लक्ष नसल्यास संदेशदात्याचे बोलणे वाया जाते. म्हणजे संदेशवहनात संदेशगृहीत्याचे दुर्लक्ष हा देखील संदेशवहनातील एक महत्त्वाचा अडथळा मानला जातो. हा अडथळा दूर करण्यासाठी संदेशगृहीत्याला संदेशाचे महत्त्व सांगून त्याचे लक्ष पूर्णपणे केंद्रित झाल्यावरच संदेशवहन करावे, म्हणजे आपले संदेशवहन वाया जाणार नाही. संदेशदात्याचे दुर्लक्ष देखील संदेशवहन अयशस्वी बनविते. म्हणून संदेशदाता व संदेशगृहीता या दोघांनाही संदेशवहनाच्या वेळी सतर्क राहणे आवश्यक असते. त्यानंतर नंबर 10, अकाली मूल्यमापन. कोणत्याही संदेशाचे पूर्ण वाचन करण्यापूर्वी किंवा संदेश पूर्ण ऐकण्यापूर्वीच त्या संदेशाचे मूल्यमापन करणे म्हणजे अकाली मूल्यमापन करणे होय. अशी संदेशगृहीत्याची प्रवृत्ती संदेशवहनाला मारक ठरते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती आपणास उधार पैसे मागत आहे. आपण त्यास काहीतरी सांगून टाळत आहोत. जर तो माणूस त्याच कामासाठी आपल्याकडे सतत येऊ लागला तर आपण घरातील माणसांना सांगून टाकतो की तो माणूस जर परत आला तर मी घरात नाही म्हणून सांगा. समजा तो पैसे मागणारा माणूस अत्यंत महत्त्वाचा निरोप घेऊन आला आहे, पण तो दिसल्याबरोबर तो पैसे मागायला आला आहे असे समजून घरातील माणसांनी त्याला बाहेरच्या बाहेर परत पाठविले. इथे या उदाहरणात आपण त्या व्यक्तीचे अकाली मूल्यमापन करीत आहोत. यामुळे आपले नुकसानही होऊ शकते. अशा प्रकारे अकाली मूल्यमापन करण्याची प्रवृत्ती ही देखील संदेशवहनातील अडथळा आहे. या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपण बघितलं, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटू शकेल की जर ती व्यक्ती सातत्याने उधारी मागत आहे तर मग अशा वेळेस आपल्या फॅमिलीतील सदस्यांनी जर त्याला बाहेरचे बाहेर पाठवले तर यामध्ये आपलं नुकसान काय आहे. बऱ्याचदा काही वेळेस असंही होतं, एखादी व्यक्ती सातत्याने उधार मागते आणि ज्या दिवशी नेमकं उधारी द्यायला येते आपण अकाली मूल्यमापन करतो की या ठिकाणी उधारी मागण्यासाठी परत आलेला असेल तर मग अशा वेळेस त्याला काय म्हणायचे आहे, तो काय सांगणार आहे हे न ऐकताच आपण त्याला बाहेरच्या बाहेर काढून देणे, म्हणजे या ठिकाणी काय होतं, अकाली मूल्यमापन केलं जातं. हा अडथळा दूर करण्यासाठी आपण अकाली मूल्यमापन करण्याची सवय सोडून दिली पाहिजे. प्रत्येक संदेश नीट वाचून ऐकून त्यावर विचार करून चिंतन करून त्यानंतरच त्याचे मूल्यमापन करण्याची सवय निर्माण करावी. त्यानंतर चा अडथळा आहे प्रवृत्ती किंवा मत. संदेशवहनातील दोन्ही पक्षांची, दोन्ही पक्ष म्हणजे कोणते, संदेशदाता आणि संदेशगृहीता, यांची प्रवृत्ती वेगवेगळी असेल, मतप्रणाली वेगळी असेल तर संदेशवहन यशस्वी होऊ शकत नाही.
म्हणजे माणसाची प्रवृत्ती व मतप्रणाली ही संदेश वहनात अडथळा बनते. या अडथळ्यावर मात करण्यासाठी संदेशदात्याने किंवा संदेश ग्रहित्याने संदेश वहनाच्या संदर्भात आपली प्रवृत्ती व मतप्रणाली बाजूला ठेवावी व दुसऱ्या पक्षाचा विचार करावा, म्हणजे आपोआप हा अडथळा दूर होतो. त्यानंतर आहे भाषेचा अडथळा. 12 नंबरचा अडथळ्याचं स्वरूप जे आहे ते भाषेचा अडथळा आहे. बऱ्याच वेळेस संदेशदाता संदेश वहनासाठी जी भाषा वापरतो ती भाषा जर संदेश गृहीत्याला कळत नसेल तर भाषा ही देखील संदेश वहनातील अडथळा बनते. भाषेचा अडथळा दूर करण्यासाठी संदेशदात्याने साध्या व सोप्या भाषेत व तेही संदेशदात्याला समजेल अशा भाषेत संदेश वहन करावे. विनाकारण आपला अभ्यास किती आहे हे दाखविण्यासाठी अवघड शब्दांचा वापर करू नये, कारण त्या ठिकाणी संदेश गृहीत्याला आपल्या भाषेवरील प्रभुत्व महत्त्वाचे नसून त्याला तो विषय कशा पद्धतीने सोपा वाटेल हे त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असते. त्यानंतर नंबर 13 अयोग्य वेळ. आपण आपला संदेश कितीही प्रभावीपणे तयार केलेला असला व त्यासाठी योग्य माध्यमाची निवड केलेली असली तरी संदेश जर चुकीच्या वेळी दिला जात असेल तर ते संदेश वहन अयशस्वी होते. म्हणजे संदेश वहनाची योग्य वेळ ही देखील अडथळाच बनते. संदेश वहनाची अयोग्य वेळ ही देखील अडथळाच बनते. उदाहरणार्थ, वरिष्ठ कामात असताना किंवा रागात असताना कनिष्ठ एखादी तक्रार घेऊन आला तर वरिष्ठाकडून अशा वेळी योग्य प्रतिसाद दिला जात नाही, कारण ते रागात असतात. आपण चुकीच्या वेळेस त्यांच्याकडे जाऊन आपली मागणी त्या ठिकाणी मांडतो किंवा आपल्या अडचणी त्या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडतो. हा अडथळा दूर करण्यासाठी संदेशदात्याने कार्यस्थळातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन संदेश वहनासाठी योग्य वेळ निवडावी लागते. तसेच योग्य वेळेत संदेश वहनाचे कामही संपविले पाहिजे. त्यानंतर नंबर 14 गोंधळ. बऱ्याच वेळेस संदेश गृहीत्याच्या कानावर संदेशाबरोबरच इतर गोष्टीही पडत असतात. उदाहरणार्थ, आपण फोनद्वारे संदेश देत आहोत व त्याच वेळेस अगदी एखादे विमान जवळून जात असेल तर त्याच्या आवाजाने संदेशदात्याचे बोलणे संदेश गृहीत्यापर्यंत व्यवस्थित जात नाही, किंवा फोनच्या खोलीतच मोठ्याने टेप वाजत असेल तरी देखील फोनवरील बोलणे ऐकू जात नाही. म्हणजेच गोंधळ किंवा मोठा आवाज हा देखील संदेश वहनाचा अडथळा आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी संदेश वहन करताना आजूबाजूचे वातावरण शांत असतानाच मुख्यत्वे करून यशस्वी संदेश वहन पार पाडले पाहिजे. त्यानंतर या अडथळ्याच्या स्वरूपातील शेवटचा प्रकार वहनातील नुकसान. काही वेळेस आपला संदेश तोंडी स्वरूपात जेव्हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व पुढे तिसऱ्याकडे असा प्रवास करीत असतो व तो संदेश जेव्हा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो तेव्हा मूळ संदेशाचा काही भाग नष्ट झालेला आढळतो. साधारणपणे अशा प्रवासात आपल्या संदेशाचे 30% नुकसान होत असते. जेव्हा केवळ 70% संदेश हा संदेश गृहीत्याकडे पोहोचत असेल तेव्हा आपोआपच त्याला प्रतिसाद मिळण्यास अडचणी निर्माण होतात. अशा प्रकारे संदेशाच्या वहनात म्हणजे प्रवासात
संदेशाचा बराचसा भाग गायब होत असल्यामुळे आपला संदेश प्रभावी ठरत नाही. म्हणूनच त्याला संदेशवहनातील अडथळा असे म्हणतात. या अडथळ्यावर मात करण्यासाठी संदेशवहन लिखित स्वरूपात करावे, म्हणजेच त्या प्रकारातील संदेश हा गहाळ होत नाही किंवा वाहनामध्ये त्याचे नुकसान होत नाही. यानंतर आपण पाहणार आहोत संदेशवहनातील अडथळे दूर करण्यासाठी उपाययोजना. संदेशवहनातील अडथळ्यांचा अभ्यास करताना आपण त्या अडथळ्यावर कशी मात करावयाची याचाही विचार केलेला आहे. याशिवाय संदेशवहन करीत असताना संदेशाच्या संदर्भातील आपण जर काही नियम पाळले तर निश्चितच संदेशवहनामध्ये आपल्याला सुधारणा करता येऊ शकते आणि संदेशवहनातील अडथळे या ठिकाणी आपण कमी करू शकतो. वहनाचे महत्त्व जाणून घेतल्यावर तसेच संदेशवहनातील अडथळे समजून घेतल्यावर संदेशवहनात सुधारणा करणं हे अपेक्षित असतं. त्यामध्ये आपण बघूया पहिली उपाययोजना, संदेशदाता म्हणून सुधारणा करण्याचे मार्ग. संदेशाद्वारे आपणास नेमका कोणता प्रतिसाद हवा आहे व कोणती कृती अपेक्षित आहे याचा विचार करून संदेश तयार करा. संदेशवहनाचे स्वरूप लक्षात घेऊन योग्य भाषेची निवड करा, योग्य माध्यमाची निवड करा. संदेशवहनात स्पष्टता व संक्षिप्तता आणा. प्रतिसादासाठी पाठपुरावा करा. बऱ्याचदा काही व्यक्तींना फार सवय असते, छोटी किंवा लहान गोष्ट जरी असेल तरी ती अत्यंत मोठी करून सांगायची. त्यामध्ये पालनाळीपणा वाढवणे, म्हणजे नको असलेल्या गोष्टींचा त्या ठिकाणी समावेश करणे आणि महत्त्वाचा मुद्दा अत्यंत शेवटी सांग, म्हणजे विनाकारण 5 मिनिटाच्या बैठकीला 1 तास भाषण देणे असं त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. त्या ठिकाणी संक्षिप्तपणा असावा, महत्त्वाचं आहे ते पटकन बोलावं आणि मोकळं. नंबर 2, संदेश गृहीता म्हणून सुधारणा करण्याचे मार्ग. संदेशाकडे पूर्णपणे लक्ष द्या. आपल्या गरजेनुसार माध्यम निवडा. नाहीतर बऱ्याचदा आम्ही बघतो BCom फर्स्ट इयरला विद्यार्थी इंग्लिश मिडियम घेतो. बऱ्याचदा सुरुवातीला मराठी मिडियमची संख्या कमी असते, इंग्लिश मिडियमची संख्या जास्त असते. आणि या उलट BCom थर्ड इयरला मराठी मिडियमची संख्या जास्त असते, इंग्लिश मिडियमची संख्या कमी असते. त्याचं कारण काय असतं काहीच माहीत नसतं, परंतु गरजा न ओळखताच आपण काय करतो, इंग्लिश मिडियम घेऊन टाकतो. आणि मग नंतर लक्षात येतं की आपल्या इंग्लिश मिडियममध्ये आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने समजत नाही, आपण इंग्लिश मिडियममध्ये पाहिजे त्या पद्धतीने लिहू शकत नाही. त्यामुळे मग थर्ड इयरला येताना विद्यार्थी काय होतो, मराठी मिडियमकडे जास्त वळतो. एखादी गोष्ट स्पष्ट नसेल तर स्पष्टीकरण मागा, योग्य प्रतिसाद द्या. याशिवाय संदेशवहनाच्या प्रमुख अशा 4 पद्धती आहेत. त्या म्हणजे बोलणे, ऐकणे, वाचणे आणि लिहिणे या होत. या 4ही क्षेत्रातील संदेशवहनात कशी सुधारणा करावी त्याचाही विचार होणे आवश्यक आहे. म्हणून या 4ही क्षेत्रातील संदेशवहनातील सुधारणांसाठी याचा व्यवस्थितपणे विचार करणे आवश्यक आहे. त्यामध्ये आहे चांगला वक्ता होण्यासाठी काय केलं पाहिजे. भाषण सुरू करण्यापूर्वी स्थिर झालं पाहिजे. दीर्घ श्वास घेऊन स्वतःचे विचार स्पष्ट असावेत. श्रोत्यांना काय सांगायचं आहे, कोणत्या क्रमाने सांगायचे आहे आणि आपणास श्रोत्याकडून प्रतिसाद कसा हवा आहे या गोष्टी स्पष्ट असाव्यात. भाषणाचा सराव करावा. वेळही विचारात घ्यावी. नाहीतर एखादं बोलताना वेळ दिलेली असते 5 मिनिटात, 2 मिनिटात संपून 3 मिनिटे तोंडाकडे बघायचं. नाहीतर काही वेळेस 5 मिनिटाची वेळ दिलेली असते, 7 मिनिटं होतात तरी भाषण संपत नाही.
समोरच्या मंचावरील अध्यक्ष उपाध्यक्ष जी मंडळी असतात ते कंटाळतात, ते शेवटी बेल वाजवतात की तुम्ही आता काय करा, जिथपर्यंत आलेला आहात तिथपर्यंत थांबा, आता पुढे कंटिन्यू करू नका. तुम्हाला वॉर्निंग बेल दिल्यानंतरही तुम्ही थांबलेला नाही आहात. स्पष्टपणे बोला, शेवटच्या श्रोत्याला ऐकू जाईल या पद्धतीने आवाज असू द्या. शब्दांचा उच्चार स्पष्ट करा. संदेश वहनातील परिस्थितीनुसार आवाजातील चढ उतार ठेवा. नाहीतर सरळ सरळ आपलं लावणी लावल्यासारखं सुरू करायचं किंवा भाषण सुरू केल्यासारखं, त्याच्यात काही वेळेस एखाद्या गाण्यासारखं सरळ सुरू करायचं, तसं न ठेवता आवाजामध्ये योग्य परिस्थितीनुसार चढ उतार त्या ठिकाणी असावा. श्रोत्यांच्या नजरेला नजर मिळवा. विषयाबाबत सर्वांगीण अभ्यास असू द्या. आपल्या देहबोलीकडे आपले लक्ष असू द्या. त्यानंतर आहे चांगला श्रोता होण्यासाठी संदेशावर लक्ष केंद्रित करा. मनापासून ऐका. वक्तव्याच्या नजरेला नजर मिळवा. आपणाला ऐकण्यास रस आहे हे आपल्या देहबोलीवरून वक्त्याला जाणू द्या. नाहीतर फक्त आपल्याला काहीतरी प्रश्न विचारेल त्या भीतीने आपण मान खाली घालणे, बाजूला चुळबुळ करणे, पाठीमागे बसणे या गोष्टी करू नये. नंबर 5, चांगला वाचक होण्यासाठी वाचनाचा उद्देश जाणून घ्या. निवडक विषयांचेच वाचन करा, कारण सर्व विषय आपण एकटाच व्यक्ती वाचून सगळ्यामध्ये बुद्धी चातुर्य प्राप्त करता येईल असं नाही. वाचनाच्या मजकुरानुसार वाचनाची गती ठेवा. डोळ्यांना वाचनाची सवय लावा. संदेशाला स्मृतीत ठेवा, शब्दाच्या अर्थाला नाही. शांतपणे वाचताना ओठ हलवू नका. दररोजच्या वाचनासाठी काही ना काहीतरी बाजूला ठेवा. नाहीतर परीक्षेजवळ आली की 8 दिवस खूप वाचायचं आणि नंतर एरवी बाकीचे 5 महिने 6 महिने काहीच वाचायचं नाही किंवा जे काय चाललंय ते चालू द्यायचं. असं करू नका. वाचलेल्यावर विचार करा. शक्य झाल्यास वाचलेल्या गोष्टींबद्दल इतरांसोबत चर्चा करा. वाचलेल्या मजकुराला चित्र स्वरूप देऊन स्मृतीत ठेवण्याचा प्रयत्न करा. संदेशातील महत्त्वाचे शब्द ओळखा. शब्दकोशाचा वापर करा. शब्दकोश म्हणजेच डिक्शनरी. त्यानंतर शेवटचा आहे चांगला लेखक होण्यासाठी काय केलं पाहिजे. हुशारीने शब्दप्रयोग केले पाहिजेत. योग्य शब्दांची निवड केली पाहिजे. वाचकाला नजरेसमोर ठेवून लिखाण केले पाहिजे. लिखाणाचे नियोजन केले पाहिजे. काय, कोठे व केव्हा लिहायचे ते ठरवले पाहिजे. ते लिहिताना संक्षिप्तपणाचे तत्व विसरू नये. त्या ठिकाणी महत्त्वाचं जे आहे ते अवश्य मांडा. जे अर्थहीन आहे ते मांडण्याची गरज नाही. एका परिच्छेदात एकच मुद्दा लिहा. अभिव्यक्त करण्यासाठी लिहा, प्रभाव पाडण्यासाठी लिहू नका. अगोदर कच्चा मसुदा तयार करा व त्याला नंतर समाधान झाल्यानंतरच अंतिम रूप द्यायला पाहिजे. लिखाणात ॲक्टिव्ह व्हॉइसचा वापर करा. म्हणजेच कर्तरी वाक्य त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला कर्मणी वाक्याचा उपयोग करू नका. अशा प्रकारे संदेश वहनासाठी वापरल्या जाणाऱ्या या वरिष्ठ क्षेत्रात कोणते मुद्दे विचारात घ्यावेत म्हणजे आपले यशस्वी संदेशवहन होईल हे लक्षात घेण्यासाठी संदेशवहनात सुधारणा करणं अपेक्षित असतं. आपल्याला या प्रकारचेच व्हिडिओ शैक्षणिक स्वरूपाचे यापुढे सतत पाहिजे असतील तर आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या व्हिडिओला लाईक करावं. धन्यवाद. आपणास काही अडचण असेल तर आपण पर्सनली माझ्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्टवर विचारू शकता.